कुठले तांदूळ इडलीला वापरू याचा विचार करायला नको की बाजारातनं जाऊन ते शोधून आणायला सुद्धा नको. आणि म्हणूनच सोप्या पद्धतीने सगळ्यांना जमतील अशा आपण तांदूळाच्या रव्याच्या इडल्या कशा करायच्या त्या बघणार. आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या इडल्या मऊ लुसलुशीत होतील याची मला खात्री आहे. चला तर मग त्या कशा करायच्या ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. आता इडली करता आपल्याला काय काय लागतं ते बघूयात बरं का. याला मुख्य जो मी म्हटलं ना तो हा तांदूळाचा रवा. हा असा बारीक रवा काढलेला असतो. या रव्याच्या इडल्या छान होतात. नंतर याचे अनेक दुसरे पोंगल म्हणा असे अनेक प्रकार केले जातात. तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण याचा डोसा मात्र आपण करायला जाऊ नये. त्या डोशाकरता आपल्याला तांदूळच भिजवावे लागतात. तर हा 1 वाटी जर आपला रवा गच्च भरून घेतलेला असेल तर आपल्याला अर्ध्या वाटीला 1 टीस्पून कमी एवढी आपण उडदाची डाळ घ्यायची. नंतर आपण पाव वाटी पोहे आणि 1 मुठभर किंवा 1 टेबलस्पून आपण साबुदाणा घ्यायचा. आणि इथे मेथी जी आहे त्याचे 10-12 दाणेच आपण त्याच्यामध्ये घालायचे. आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपण एकत्र करायचं आणि 5-6 तास आपण भिजत टाकायचं. हे बघा आपला तांदूळाचा रवा, उडदाची डाळ, साबुदाणा आणि पोहे आणि मेथी थोडीशी घातली बरं का. हे सगळे एकत्र आपण भिजत टाकलेले आहेत. 6-7 तासांनी हे चांगले भिजले गेलेत. आणि आता आपण ह्याच्यातलं हे वरचं थोडंसं पाणी काढून टाकूयात. हे जे वरचं पाणी आहे ना हे आपण काढून टाकूयात आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते वाटून घेऊयात. हे काय आपलं असं छान वाटून झालं. हा 1 गणा वाटून झाला आहे की नाही. इडलीचं पीठ आपल्याला हवं तसं अगदी छान वाटून झालेलं आहे. इतपतच आपल्याला इडलीचं पीठ करायचं. ह्याच्यावरून घट्ट नाही की पातळ नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवा तसं बारीक रवासुद्धा ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपली इडली रवाळ होणार आहे. आता हे जे पीठ आहे याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 8-10 तास छान आंबवून घेऊयात. रात्रभर आपण हे पीठ आंबवायला ठेवलं होतं. अर्ध भांडच हे पीठ होतं. हे पाहे छान आता आंबलं गेलं आहे की नाही. फुगलं आहे की नाही चांगलं आहे. आता याच्या आपण इडल्या करून घेऊयात. आधी जे आपण इडलीचं पीठ वाटलं होतं तर ते थोडं सैलसर आपल्याला वाटलं होतं. पण आता फुगल्यावर ते घट्ट झालं आहे आणि या पद्धतीचं आपल्याला इडलीचं पीठ लागतं. म्हणजे आपल्या इडल्या छान होण्याकरता जसं आपल्याला पीठ पाहिजे तसं हे तयार झालं. याच्या आपण इडल्या करायला घेऊयात. आता हे इतकं आपलं छान आंबलं गेलं आहे ना की याच्यात सोडा बिडा काही गरज नाही आहे. इडली करायच्या आधी आपण याच्यात मीठ घालायला पाहिजे हो की नाही. हे आपलं 2 वाट्या इडली रवा आपण घेतलेला आहे त्याचं हे प्रमाण आहे. त्याच्याकरता आपण हा लहान चमचे 2 चमचे आपल्याला असे भरून ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ लागेल. कारण कमी मीठ असेल ना तर इडलीला छान चव येत नाही. आता हे आपण हलवून घेऊयात आणि आपण इडल्या करायला घेऊयात. आता हे आपला इडलीचा स्टँड आहे. एकीकडे आपण पाणी उकळत ठेवलं आहे. याच्यात अगदी मी थेंबभर तेल घेतलं आहे. आणि हे तेल जे आहे याला सगळ्याला असा पुसटचा हात लावायचा. जास्त तेल आपण जर आपल्या इडलीला लागलं गेलं तर आपल्या इडल्या पिवळसर होतात. म्हणजे इडली आपल्या चांगल्या निघाल्या पाहिजे इतपतच आपल्याला हा हात तेलाचं लावून घ्यायचं. आता त्याच्यात इडलीचं पीठ जे आपण केलेलं आहे ते आपण त्याच्यात घालूया. असा घेताना मोठा डाव घ्यावा म्हणजे 1 डावभर इडली आपल्याला पास होऊन जाते. घेताना सुद्धा जे भांडं असतं की नाही हे हे भांडं आहे की नाही याला असं छान निपटून घ्यावं म्हणजे मग थेंब आपल्या इकडे तिकडे पडत नाही. आता आपण गाजराच्या इडल्या करणार आहोत बरं का. थोड्याशा जरा नवीन आपलं काहीतरी म्हणून थोडासा गाजर किसून घेतलं आहे. ते थोडंसं मी याच्यात घातलेलं आहे. आता थोडंसं आपण इडलीचं पीठ घेतलं आहे याच्यात आपण गाजर घालून घेऊयात. आता याच्यात आपण मटार म्हणा, कॉर्न म्हणा, पनीरचे तुकडे म्हणा, फ्लॉवरचे तुकडे हे सगळं आपण ह्या कुठल्याही ज्या भाज्या असतील त्या आपण घातल्या तरी चालू शकतात. आता हे गाजराचं जे पीठ आहे इडलीचं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. याच्यावर झाकण ठेवून 10-15 मिनटं आपण आपली इडली वाफवून घेऊयात. गॅस साधारण मोठा ठेवून आपण 12 मिनटं आपण इडल्या उकडून घेऊयात. तोपर्यंत आपण बिन कांद्याचं सांबार कसं करायचं ते बघूयात. आपण सांबाराकरता थोडंसं तेल घालून घेऊयात. आज आपण कांदा लसूण विरहित असं सांबार करणार आहोत. कारण चातुर्मास म्हणा, श्रावण मास असेल किंवा इतर उपवासाच्या दिवशी बरेच जण कांदा लसूण वांगंसुद्धा खात नाही. त्यांच्याकरता हा सांबार अगदी छान होणार आहे बरं का. त्याच्यात आपण मोहरी घालूयात. आपली मोहरी तडतडती तोवर आपण हिंग घालूयात. आणि आपल्या या सगळ्या भाज्या आहेत बरं का. म्हणजे ह्या आज घेवडा नव्हता म्हणून चवळीच्या शेंगा होत्या 2-4 त्या घेतल्यात. गाजर आहे, कढीपत्ता आहे, टमॅटो आहे, ओलं खोबरं बारीक केलेलं आहे आणि लाल मिरची आहे. या सगळं आपण ह्याच्यात आपल्या फोडणीमध्ये घालून घेऊयात.
आता या भाज्या आपण घातल्यात, ह्या सगळ्या आपण परतून घेऊयात. ह्याच्यात आपण शेवग्याच्या शेंगा, फ्लॉवर हे सुद्धा घालू शकतो. आज आपल्या घरामध्ये ज्या भाज्या आहेत ना, त्या मी याच्यामध्ये त्याचा वापर केला आहे. ह्याच्यात आपण हिंग, थोडी हळद आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातला. आपण हा घरी केलेला सांबार मसाला 1-1.5 चमचा, हा टीस्पून आहे, मोठा टीस्पून आहे, हा 1.5 चमचा आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे आपण एकदा थोडंसं परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात. साधारण 2.5 वाटी मी पाणी याच्यामध्ये घातलं आहे. गॅस आपण मोठा करूयात आणि आता थोडीशी भाजी आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेऊयात. समजा जर वेळ कमी असेल तर एकीकडे हे इडली वगैरे होस्तोवर ह्या ज्या भाज्या असतात ना, ह्या परतून थोड्याशा ब्लांच एकीकडनं करून घेतल्या तरीसुद्धा चालू शकतात. आपले गाजर आणि बीन्स अर्धवट शिजले गेले. त्याच्यात आता आपण आपल्या चवीप्रमाणे साधारण 3 चमचे मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी घातलं. बऱ्याच वेळेला तुरीच्या डाळीचं सांबार, मसुरीच्या डाळीचं सांबार किंवा अगदी निम्मी तुरीची डाळ, निम्मी मुगाची डाळ असं जरी सांबार केलं तरी ते चवीला चांगलं येतं. आणि मुगाच्या डाळीने सांबाराला पटकन घट्टपणा येतो. तर आता हे जे आपण पाणी घातलेलं आहे तर थोड्याशा आपल्या भाज्या शिजूस्तोवर आपण हे चांगलं उकळून घेऊयात, म्हणजे आपल्या सांबाराला चव चांगली येईल. आता छान आपल्या भाज्या शिजल्या गेल्यात. त्याच्यात मी 1 चमचाभर मीठ घालणार. आता या सांबारामध्ये आणखीन चव येण्याकरता आपण थोडासा ह्याच्यात धन्याची पावडर घालूया. आणि मघा एक सांगायचं राहिलं बरं का, आपण ज्या वेळेला मोहरी घातली ना त्यावेळेला आपण ह्याच्यात एक 6-7 मेथीचे दाणेसुद्धा घातलेत बरं का. ते गडबडीत जरा सांगायचंच राहून गेलो. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, धन्याची पावडर आपण घातली आहे, त्याचीही चव आपल्या सांबाराला चांगली आली. सांबार मसाल्याची पण चवला चांगली आली आहे. थोडंसं घट्ट वाटलं म्हणून आणखीन थोडं पाणी घातलं आणि याच्यामध्ये 2 चमचे वरणाची डाळ घालणार आणि बस. आता आणखीन थोडंसं पाणी घालून एक 5-6 मिनटं आपलं सांबार चांगलं मी उकळू देणार. तोपर्यंत आपल्या इडल्या झाल्या का बघूयात. आता झाकण काढून बघूयात आहे की नाही. आपल्या मस्त इडल्या तयार झाल्यात. ह्या 2 गाजराच्या आहेत आणि ह्या बाकीच्या अगदी छान फुगल्यात. गॅस आपण बंद करूयात. त्याच्याहून जास्त आपण जर वाफवल्या ना आपल्या इडल्या त्याचं त्या पिवटसर होतील आणि मुख्य म्हणजे त्या कडक होण्याची शक्यता असते. आपल्या इडल्याही झालेल्या आहेत. सांबार आपला उकळतो. चटणीची थोडक्यात पटकन तयारी आपण बघूयात. आपण आता छान चटणी करणार आहोत. त्याच्याकरता हे 1 वाटी ओलं खोबरं घेतलं. याची सालं वगैरे काढलेली नाहीत कारण आपण घरी करतो. पाहुणे वगैरे येणार असतील तर ह्याची सालं मात्र जरूर काढावी, म्हणजे पांढरी स्वच्छ चटणी होते. एक अर्धा पाऊण चमचा साखर, 1च हिरवी मिरची, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि चवीला मीठ. याच्यात आता आधी पहिल्यांदा फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं, मग थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हवी तशी घट्ट किंवा सैल चटणी तयार करायची. आणि समजा जर वाटलं आपल्याला आवडत असेल तर अगदी 1 चमचा तेलाची मोहरी आणि हिंग घालून त्याला फोडणी द्यायची. हळद, तिखट काही घालायचं नाही. असा आपला छान कांदा लसूण विरहित मेनू तयार झाला आहे की नाही. म्हटल्याप्रमाणे स्वच्छ छान झाल्यात की नाही आपल्या इडल्या. इडली करताना ज्या मी बारीक बारीक टिप तुम्हाला दिलेल्या आहेत त्यात नक्की तुम्ही फॉलो करा किंवा त्या नक्की तुम्ही अंमलात आणा, म्हणजे तुमच्या इडल्या नक्की होतील. आणि तांदूळ भिजवा रे करा रे हेच नको. थोडा तांदूळाचा रवा भिजवला की आपल्या इडल्या तयार होतात. अशा छान छान सोप्या आणि मुख्य म्हणजे रोजच्या आयुष्यामधल्या स्वयंपाकघरातल्या टिप्स सांगणारी आपली आजी म्हणजे अनुराधा आजी. तिचं चॅनल बघायला विसरू नका. धन्यवाद.